तब्बल 8 वर्षांनंतर नगरपरिषद निवडणुका होत असताना कामठीत राजकारण चांगलंच तापलंय। अध्यक्षपदाकरता मोठ्या बॅनरखाली असलेले चारही उमेदवार दमदार असून निवडून येण्यासाठी त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे। शहरात बदललेले राजकारण म्हणजेच काँग्रेस पक्षात असलेले उमेदवार माजी नगराध्यक्ष शहाजहां सपाहत एकेकाळी काँग्रेस पक्षाकडूनच नगरपरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आले होते। मात्र यावेळी काँग्रेसने त्यांची उमेदवारी वगळून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शकूर नागांनी यांच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे। काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज शहाजहां सपाहत राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे। तर एकीकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंच भाजप यांची युती असताना भाजपकडून यंदा माजी नगर परिषद उपाध्यक्ष अजय कदम यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्याची चर्चा सुरू असताना भाजपने अजय कदम यांना उमेदवारी न देता उद्योगपती अजय अग्रवाल यांना भाजपची अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली। यावर नाराजी दाखवत बहुजन रिपब्लिकन पार्टीने युती तोडली असून बहुजन एकता मंच पार्टीकडून अजय कदम यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली। तर या कलहातून कामठी नगर परिषदेचे राजकारण चांगलंच तापलं असून सर्वच उमेदवार निवडून येण्याचे ताशेरे वाजवत आहे। अशावेळी या दमदार चारही उमेदवारांमध्ये कोण निवडून येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। मी काही एसीच्या बंगल्यामध्ये बसून लोकांसोबत व्यवहार नाही करत की माझ्या दारावर सगळे मी लोकांच्या दारापर्यंत पोहोचते। मागच्या निवडणुकीमध्ये असं झालं की मी नगराध्यक्षाची निवडणूक लढत असताना मला कमळाचं फूल दिलं आणि शेवटी मला ते पाडण्याचं राजकारण त्या नेताजी चौकातून करण्यात आलं। त्याला इतकी अस्तित्व इतकी मात चढलेली आहे ना, त्याला असं वाटते कामठी शहर माझं गुलाम आहे। मी माझ्या दारावर बसून सगळ्या लोकांना इथं बोलवणार आहे आणि माझ्या घरून मी राजकारण करणार आहे। माझी कामठी शहराच्या लोकांना एकच विनंती आहे की एकदा त्याची माज उतरवले पाहिजे। कसं आहे की सर्वसामान्याची लढाई, हे कामठी शहराची लढाई है। भारतीय जनता पार्टी की जीत निश्चित है। आप देख रहे हो कामठी में एक परिवर्तन की लहर दिख रही है। पिछले 50 सालों में भ्रष्टाचार से नगर परिषद ग्रसित हो गई थी, दीमक लगी थी नगर परिषद में। दाऊद साहब का दिया हुआ पैसा पूरा दुरुपयोग हो गया। अच्छी सड़कें, अच्छा पानी, अच्छी स्कूलें और बाकी सब योजना भी, पानी की योजना आ रही है 84 करोड़ की भारतीय जनता पार्टी के माध्यम से। तो निश्चित रूप से बहुत विकास हुआ। भारतीय जनता पार्टी पे एक बार कामठी की जनता विश्वास करेगी और हम बहुत भारी बहुमत से जीतने वाले हैं। भारतीय जनता पार्टी अपने बल पर, अपने धन बल पर पूरे किस तरीके से अलग अलग समाज से अलग अलग पार्टियों को अपने ही मित्र दल के सिंबल पर एनसीपी एनसीपी अजित पवार गुट के सिंबल लेकर उनको खड़ा किया है। और सेकुलर वोट जो धर्म निरपेक्ष वोट है उसको किस तरीके से विभाजित करके यहाँ कामयाब हो सके, ऐसा उनका प्रयास है, लेकिन ऐसा होगा नहीं। 8 वर्षानंतर नगर परिषद नगर पंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्या अनुषंगाने कामठी नगर परिषद मध्ये देखील निवडणुकीची मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाली आहे। तर नगर परिषद मध्ये अध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार हे दमदार असे उभे आहेत। त्यामधूनच काँग्रेस पक्षाचे शकूर नागानी, तर राष्ट्रवादीकडून शहाजहां सपाहत, तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचकडून अजय कदम, तर भाजप पक्षाकडून अजय अग्रवाल हे निवडणुकी रिंगणामध्ये उभे आहेत। तर एकंदरीत निवडणुकीचे समीकरण पाहता कामठीमध्ये खूप मोठा उलाढाल झालेला आहे। अनेक उमेदवारांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या पक्षांकडून ते उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार आहे। यामुळे कामठी नगर परिषदची निवडणूक हे चुरशीची निवडणूक असताना अखेर कोणाचा विजय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।